बरोबर आहे बघ दादा तुझं. म्हणजे हाच पाव तर मी आणि केवढा नाही एकमेकाला कधीच लग्नाचं नाहीतर असं प्रेमाचं कधीच का नाही बोललो. म्हणूनच हाच पाव तर टिकलाय ना आमचं, हाय का नाही? आत्ताशी तुझ्या ध्यानात आलं आणि ही विचार जर माझ्याच्यात असतं ना तर या प्रकरणात अडकला बी नसता तो. पण दादा असं तुझ्यागत बसून का रे कोण सांगत नाही? अरे कोण सांगणार सांग बरं. तू हा प्रश्न पोरासने विचारला की मी तर काहीतरी चाबऱ्यापानानं सांगणार. बरोबर. अरे घरात आई स्वतःच्याच पोरीला मासिक पाळीबद्दल उघडपणे काही नीट सांगू शकत नाही. बापाच्या भ्यानं पोरं 2 मिनिटं त्यासमोर बसून काय बोलत नाहीत. मग कोण सांगणार? समाजात कवा मोकळी घेणार आहे काय माहिती बोलायची. दादा अरे एक काम कर की, तू आमच्या शाळेत चल की आणि जे आता मला सांगितलंस का नाही तेच आमच्या सरासनी सांग की. अरे सरासनी सगळं माहीत असतं पण ती शाळा आहे ना आणि त्या ज्योतीचा बाप सगळ्याच बाजूने विचार करेल असं बी काय नाही. अगं तुला आणि मला जर शक्य बहीण असती तर आपण तरी विचार केला असता का? बरं चल तू म्हणतोस म्हणून मी येतो बी शाळेत पण मी नुसतं बघणार कारण हे जे तुम्ही समज केले ना ते भोगावं बी तुम्हालाच लागणार. आम्हासनी माहित आहे दादा आम्ही जे काय बी केलंय ते लय चुकीचं आहे. पण दादा मध्याला मारलं का नाही तर मला लागतंय रे. लागणारच की. अरे मध्यावर तुझा जीव आहे तेवढा म्हणूनच तू तसल्या चुकीच्या गोष्टीत त्याला साथ दिलीस ना. पण हे चुकलं तुझं आलं. खरा मित्र तो नसतो जो सगळीकडे सोबत असतो. खरा मित्र तो असतो जो चुकीच्या गोष्टी करण्यापासून आपल्याला अडवतो. अरे मी त्याला म्हणत होतो नको जाऊ नको जाऊ. तू ठाम राहिलास का? होतास का ठाम? मग काय बोलतोस तो?